वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि या ठिकाणी आपल्याला चालू असणारा अध्याय 15वा अध्याय पुरुषोत्तम योगो नाम, की तो असणारा परमपुरुष पुरुषोत्तम असणारा परमेश्वर तो काय, तो आपल्याला जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भगवंत त्या पुरुषोत्तम स्वरूप असणारा परमेश्वराचं स्वरूप अथवा तो पुरुषोत्तम स्वरूप असणारा परमेश्वर प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाचं छेदन केलं पाहिजे. आपण जे सर्व जे आहोत हे काय, या त्रिगुणात्मिका जी माया आहे या त्रिगुणात्मिका मायेमध्ये फसल्यामुळे तेच आता या श्लोकामध्ये त्याचं सगळ्याचं वर्णन आता करतील दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून. ही जी माया आहे, जोपर्यंत हे मायेचे असणारे बंध सात्विक, राजसिक आणि तामसिक या ज्या शृंखला आहे, सुवर्ण, रजत आणि तामस, लोखंडी ही जी साखळी आहे या साखळीचं काय केलं पाहिजे, आपण छेदन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जोपर्यंत या साखळ्यांचं आपण छेदन करत नाही, म्हणजेच काय, आपण गुणातीत होत नाही, तोपर्यंत तो परमपरमेश्वर आहे, तो पुरुषोत्तम स्वरूप असणारा परमेश्वर जो आहे तो आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत त्याचंच असणारं पुन्हा पुन्हा वर्णन या ठिकाणी, कारण का अत्यंत दुर्विज्ञनीय विषय, राजविद्या राजविषय हा विषय किती जरी सांगितलं तरी सहजा आश्चर्यवत पश्चती कश्चित एनम सांगितलं दुसऱ्या अध्यायाच्या मागे. म्हणून पुन्हा पुन्हा हा जो विषय आहे हा पुन्हा पुन्हा ह्याच विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याच्या अनुषंगाने पुन्हा या ठिकाणी 15वा अध्याय भगवंतांनी आरंभ केला. आणि संसार वृक्षाचं असणारं मूल काय, ते मूल प्राप्त केलं पाहिजे ते सांगण्याचा इथे प्रयत्न केला. ऊर्ध्वमूल अधशाखमश्वत्थम प्राहुरव्यम छन्नांसी पर्णानि यस्तम वेदस वेद. याच्यामध्ये यस्तम वेदस वेद, जो त्याला जाणतो, जे काय परममूल तत्व आहे, म्हणजे काय, त्या परमेश्वर जो आहे त्या परमेश्वरापासून काय केलं, त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने या संपूर्ण काय केली, संसाराची रचना केली. म्हणून या तिन्ही गुणाच्या अतीत असणारा या अध्यक्षेन प्रकृती, ही अध्यक्षस्थानी असणारा परमात्मा म्हणजेच पुरुषोत्तम भगवंत, त्या भगवंताला काय केलं पाहिजे, आपण जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जो याच्याही पर असणारा तो पुरुषोत्तम भगवंत जो जाणतो, यस्तम वेदस वेदवित, तो सगळ्या वेदांचा अर्थ त्याला त्या ठिकाणी ज्ञान होतो. म्हणजे मग त्याला बाकी काही करायचं ना, सगळ्या वेदांच्या अध्यायातून जे काय सांगितलंय. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय, वेदाची अर्थ आम्हासी ठावे, म्हणजेच काय, त्या वेदाच्या मंत्रांच्या द्वारे जो असणारा परमपुरुष परमात्मा सांगितला आहे त्या तत्वाचं ज्ञान, या तत्वाचं ज्ञान करून घेणं महत्वाचं. आणि म्हणून त्या तत्वाचं ज्ञान आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे. वासुदेव सर्वम हा जो सिद्धांत आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. आणि म्हणजे अशा प्रकारचा संसार वृक्ष जो आहे या संसार वृक्षाचं असणारं वर्णन या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून दुसरा जो श्लोक आहे या दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून त्या जो संसार वृक्ष आहे त्या संसार वृक्षाचे अन्य अंग जे आहेत, फांद्या, कपोल वगैरे जे काय आहे, त्या ठिकाणी येणारे पल्लव जे आहेत, शाखा आहेत, फांद्या आहेत, उपशाखा आहेत, खाली काय आहे, वर काय आहे, हे जे काय आहे त्या संसार वृक्षाचं असणारं यथार्थ पुन्हा वर्णन पहिल्या श्लोकामध्ये संसार वृक्ष सांगितला. आणि आता त्याचं पुन्हा त्यात संसार वृक्षाचं असणारं थोडं विस्तृततया कसा आहे तो संसार वृक्ष त्याचं वर्णन या ठिकाणी दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून म्हणतायत काय, म्हणतायत, अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. अधश्च ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखाः, त्याच्या ज्या शाखा आहेत कशा आहेत, त्या संसार वृक्षाच्या ज्या शाखा आहेत गुणांच्या द्वारे काय प्रवृद्ध झालेल्या. कोणते गुण, मग सात्विक, राजसिक आणि तामसिक.
या गुणांनी काय झाल्या, त्या प्रवृत्त झाल्या. प्रवृत्त झाल्या म्हणजे संपूर्ण सर्वत्र त्यांची चांगल्या प्रकारे त्या जशा गुणाच्या आपण अधीन जाऊ त्या अनुषंगाने त्याची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे, त्या त्या गुणांच्या अनुषंगाने. म्हणून तेच सांगितलं. आणि कुठे, खाली आणि वर. त्या त्या खालीवर का बरं, त्या त्या गुणांच्या अनुषंगाने. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगनवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. की जशी जसे गुण, जसे जसे सात्विक राजसिक तामसिक, त्या गुणाच्या अनुषंगाने जशी जशी कर्म, त्या कर्माच्या अनुषंगाने त्या त्या लोकाची प्राप्ती. म्हणून अधश्च ऊर्ध्वश्च, खालीवर. समजा उत्तम गुण असतील तर काय, या मनुष्य योनीपासून वरच्या जी योनी आहे, देवादिकांची जी योनी आहे, गंधर्व योनी आहे, ब्रह्मलोकापर्यंतची योनी आहे ती प्राप्त होईल. नाहीतर या खालची पशु आदी योनीपासून स्थावर जंगमापर्यंत ज्या योनी आहेत त्या त्याला प्राप्त होतील. कशाच्या अनुषंगाने, या गुणांच्या अनुषंगाने. कोणत्या गुणाच्या अनुषंगाने काय कर्म करतोय, आणि त्या कर्माच्या अनुषंगाने कर्मसिद्धांत. सर्वत्र जर पाहिलं तर हा कर्मसिद्धांत पुन्हा पुन्हा येतो या ठिकाणी. कर्मविपाक, जशी तुमची कर्म, जैसे द्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. भगवंत काय करतो, ज्याची ज्याची जशी कर्म आहेत त्या त्या कर्माची स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोका सांगितलं. स्वतः जी काही कर्म की आपण केलेली आहे त्या कर्माच्या अनुषंगानेच काय केलं आहे, ग्रथितो हि लोका, आपण त्या त्या लोकांची प्राप्ती करून घेतो. आणि म्हणून ते काय झालं, अधश्च ऊर्ध्वम. सात्विक कर्म अतिशय चांगली केली आहे, तया सत्कर्मी रती वाढो. चांगली कर्म केली असेल तर ऊर्ध्व लोकाला जाईल, आणि दुसऱ्याचा विनाशच केला असेल, दुसऱ्याचा वाईटच केला असेल तर अधो लोकांना जाईल. म्हणजे अशा प्रकारे अधश्च ऊर्ध्वम प्रसुता तस्य शाखा. कशाच्या द्वारे, गुणप्रवृद्धा विषय प्रवाला. हे गुणांच्या असणारे काय, सात्विक राजसिक तामसिक यांनी वाढलेल्या काय, याच गुणांच्या अनुषंगाने काय झालं, विषयरूप अंकुर असलेल्या शाखा. अंकुर म्हणजे पल्लव. त्या ठिकाणी या गुणांच्या द्वारे काय, ते विषय प्राप्त करण्यासाठी त्यामागे धावणे, म्हणजेच काय करणे, त्याला वाढवणे. त्या ज्या शाखा आहेत त्या ठिकाणी ते पल्लव जे त्या ठिकाणी विषयरूपी पल्लव. पल्लव म्हणजे शाखाच्या पुढे आलेले बारीक, ज्याला आपण कोंब म्हणतो, तो काय विषयरूप आहे. त्या अनुषंगाने धावला की काय होणार आहे, तिथं ते स्थिर होणार आहे, अजून मजबूत होणार आहे. त्याला पोषण त्याचं झालं कोणत्या, सात्विक राजसिक तामसिक गुणांनी. त्या ठिकाणी असणारा तो कोंब जो आहे, तो पल्लव जे बारीक जे पान आहे, त्याला काय, या सगळ्या गुणांनी त्याचं पोषण केल्यानंतर तो काय होणार आहे, अधिक दृढ तयार होणार आहे. मग तेच सांगण्याचा प्रयत्न केला, विषयरूपी काय त्या ठिकाणी तो अंकुर आलेला आहे. त्या विषयरूपी अंकुराचं या सात्विक राजसिक तामसिक गुणांच्या द्वारे आपण काय केलं, त्या ठिकाणी त्या विषयरूपी अंकुराचं सात्विक राजसिक तामसिक गुणांच्या द्वारे संवर्धन केलं की तो त्या ठिकाणी दृढ होणार आहे, प्रवृद्ध होणार आहे. तेच सांगितलं, विषयरूप अंकुर असलेल्या शाखा. मग त्या कुठे आहेत, खाली आणि अधश्च मूलाने अनुसंततानी. त्या ज्या आहेत शाखा, त्या कुठे आहेत, त्या सर्वत्र त्या त्या गुणांच्या अनुषंगाने सात्विक राजसिक तामसिक ते गुण, त्या गुणांच्या अनुषंगाने ज्या ज्या प्रकारे केलेली त्या त्या प्रकारे केलेले कर्म, त्या कर्माच्या अनुषंगाने त्या त्या प्रकारची असणारी फलं, आणि ती फलं उपभोगण्याकरिता त्या त्या लोकांमध्ये जाणं त्याचं गमन. अशा प्रकारे अधश्च ऊर्ध्वं, वर आणि खाली. तो काय करतो, अधश्च मूलान्यनुसंतकानी. अशा प्रकारे या सर्व ठिकाणी खाली वर या ज्या असलेल्या शाखा ज्या आहे त्या गुणकर्माच्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणी सर्वत्र पसरलेल्या आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. अशा प्रकारे हा जो मनुष्य लोक जो आहे, हा मनुष्य लोक कशाच्या द्वारे बांधला आहे, तर कर्मानुसार, कर्माच्या अनुषंगाने हे काय, खाली आणि वर सर्व लोकांमध्ये व्याप्त करून या मनुष्य लोकांमध्ये कर्मानुसार बांधणारे काय, हे संपूर्ण त्या शाखा, ती मुलं असणारे ते पल्लव त्या ठिकाणी त्याला बांधण्याचं कार्य करत आहेत. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे, या तिन्ही गुण जे आहेत याचं सगळ्यात मूलभूत कारण काय, हे सात्विक राजसिक आणि तामसिक गुण. या गुणांच्या आपण त्याचं आता वर्णन 14व्या अध्यायात अतिशय सुंदर प्रकारे केलं की कशा प्रकारे ते गुण आपल्याला बांधतात. आणि हेच बांधणारे गुण जे आहेत हे पुढे जाऊन कर्मफलाच्या अनुषंगाने पुन्हा प्रवृत्त होऊन त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला त्या त्या असणाऱ्या कर्मलोकाची प्राप्ती करून देतात. म्हणजे ऊर्ध्वलोक असेल अथवा अधलोक असेल त्या त्या लोकाला घेऊन जातात. म्हणून घेऊन जाण्यासाठी मूलभूत कारण काय,
ही असणारी कर्म, त्याच्या मागे असणारे सात्विक, राजसिक, तामसिक गुण, हे त्या ठिकाणी असणारे कर्म. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी म्हणतात, मग काय केलं, अशा प्रकारे हा जो मनुष्यलोक आहे, हा काय कर्माधीन आहे. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, फक्त मनुष्य जन्मामध्येच, बाकी काय सांगितलं त्या ठिकाणी शास्त्राने, भोगयोनय, बाकीच्या यजयोनी आहे, ऊर्ध्वयोनी आहे, अधयोनी आहे, त्या काय ते भोगयोनी, केलेल्या पुण्याचं अथवा केलेल्या पापाचं जे फल आहे, ते पुण्य आणि पापाचं फळ भोगण्याकरिता केलेलं पुण्य आहे. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या लोकांची, स्वर्गादी लोकांची प्राप्ती. एकदा क्षीण पुण्य झालं, बँक बॅलन्स संपला की पुन्हा इथे जायचंय. त्याचप्रमाणे खाली गेलेल्या सुद्धा ज्या पशुपक्ष्वादी ज्या योनी आहेत, त्याप्रमाणेच पाप योनिषु त्या केलेल्या पापाचं असणारं फल त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. ते सुद्धा झाल्यानंतर त्यांना पुन्हा इथे द्यायचं. आणि म्हणून ही जी असत आहे कर्मानुसार, कर्माचा अधिकार फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे. आणि म्हणून अत्यंत हा दुर्लभ आहे. कारण हीच काय, ही मोक्ष मार्गाची जी चावी ज्याला म्हणतो, हीच मोक्ष मार्गाची चावी म्हणजे हा मनुष्य जन्म आहे. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं, केन उपनिषदाने काय सांगितलं, यहचेद वेदे अतसत्यम असते, नचेत इह अवेदी महती विनष्टी. या जन्मामध्येच पुढचा जन्म होईल, मग अमुक काय होईल, मग तमुक काय होईल, यानंतर काय होईल, कधी काय येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे ज्या क्षणी वाटलं ते परमेश्वर तत्व काय आहे हे जाणायचंय, त्या क्षणी ते परमेश्वर तत्व जाणण्यासाठी आपण काय केला पाहिजे, प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे आचार्य काय म्हणतात, दुसऱ्या अध्यायाचं असणार भाष्य या ठिकाणी आचार्य म्हणतात, अधो म्हणजे मनुष्यादिभ्यो यावस्थावरम ऊर्ध्वं च यावत् ब्रह्म विश्वसृजो धर्म इति एतत् अंतं यथा कर्म यथा श्रुतं ज्ञानकर्मफलानि तस्य वृक्षस्य शाखा इव शाखाः प्रसुदाः प्रगताः गुणप्रवृद्धाः गुणैः रसत्वरजतमोभिः प्रवृद्धाः स्थूलीकृता उपदानभूतैः विषयप्रवालाः विषयाः शब्दादयः प्रवालाः इव देहादिकर्मेभ्यः शाखेभ्यः अंकुरीभवन्ति इव तेन विषयप्रवालाः शाखाः संसारवृक्षस्य परममूलम् उपादानं कारणं पूर्वमुक्तम् अत इदानीं कर्मफलजनित रागद्वेषादिवासनामूलानि इव धर्माधर्मप्रवृत्तिकारणानि अवान्तर्भाविनि तानि अधश्च देवाद्यापेक्षया मूलानि अनुसन्धितानि अनुप्रविष्टानि कर्मानुबन्धनि कर्म धर्माधर्मलक्षणानुबन्धं पश्चात् भावो येषाम् उद्भूतिम् अनुभवति इति तानि कर्मानुबन्धानि मनुष्यलोके विशेषः अत्र हि मनुष्याणां कर्माधिकार प्रसिद्धः. म्हणजे तेच सांगितलं या ठिकाणी मनुष्य जन्मामध्येच कर्माचा अधिकारी कोण, तर फक्त मनुष्य जन्मामध्येच कर्माचा अधिकार. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी काय म्हणतात, अधहा म्हणजे कुठलं, अधहा म्हणजे मनुष्य लोकापासून स्थावरापर्यंत. अधहा म्हणजे मनुष्य लोकापासून याच्या खाली ज्या आहेत त्या सर्व योनी, मनुष्यलोका पशुपक्ष्वादी आरंभ करून स्थावर लिंगना अत्यंत जड असणाऱ्या योनीपर्यंत. म्हणजेच काय, अधा म्हणजे मनुष्यलोकापासून स्थावरापर्यंत, ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व मनुष्याधिकापासून ब्रह्मलोकापर्यंत. ऊर्ध्व म्हणजे काय, तर खाली मनुष्यापासून पशुपक्षी स्थावरापर्यंत, मनुष्यापासून देव गंधर्व आदीपासून ब्रह्मलोकापर्यंत, सत्यलोकापर्यंत, विश्वासाचा धाम निवासापर्यंत असा भाव हा. ज्याचे जसे कर्म तव जसे ज्याचे जसे जे कर्म व तसे जे ज्ञान असेल त्याप्रमाणे, ज्यांनी जशा प्रकारे कर्म केलेले आहेत त्या कर्माच्या अनुषंगाने अथवा ज्याने ज्याचं असं ज्ञानाच्या अनुषंगाने जशी बुद्धी कर्मानुसारिणी सांगितलं. पुन्हा त्या ठिकाणी जी आपली बुद्धी आहे, जशा आपण कर्म करत जातो त्या कर्माच्या अनुषंगाने ती बुद्धी त्या ठिकाणी आपली होत जाते. आणि म्हणून त्या जसं ज्ञान आणि कर्म हे या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून ज्याचे जसे जे कर्म तसे जे ज्ञान असेल त्याप्रमाणे, त्याच्या ज्ञानकर्माप्रमाणे, ज्याचं आपापलं प्रत्येकाचा अकाउंट सेपरेट आहे. इथं मिक्स होत नाही, कोणाच्या अकाउंटचे हॅक पण होत नाही, मिक्स पण होत नाही. तुमचं प्रत्येकाचं असणारं या ठिकाणी जी मेमरी भगवंत जे आहेत, भगवंत अत्यंत हुशार आहे आपल्या सर्वांपेक्षाही. म्हणून काय, प्रत्येकाचं असणारं जे सिम कार्ड आहे ते त्याच्या नावावरच
त्याचे काय असेल पैसे घेणं देणं काय असेल पुण्य पापात्मक जो हिशोब असतो तो त्याच्याच अकाउंटला राहतो. याचा त्याला जाईल आणि त्याचा ह्याला जाईल असं काही या ठिकाणी तशी काय भगवंताकडे रचना केलेली नाही. म्हणून ज्याचं त्याचं ज्याने ज्याने जी जी कर्म केली आहे त्याचा उपभोग त्यानेच घ्यायचा. म्हणून स्वकर्म सूत्रेनं सांगितलं जैसी जैसी कर्म केली तसं त्याचं फळ प्राप्त होतं. तेच सांगितलं ज्याच्या त्याच्या ज्ञानकर्माप्रमाणे ज्याने ज्याने जी कर्म केली त्याप्रमाणे त्याचं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने ती कर्म. शाखा शब्दाचा अर्थ सांगतात ज्ञान व कर्म यांची फले आहेत. ज्ञान आणि कर्म यांची फले आहेत असे हे अधोलोक आणि ऊर्ध्वलोक. हे अधोलोक आणि ऊर्ध्वलोक काय ज्ञान आणि कर्माची असणारी फळे ती फळं भोगण्याकरिता म्हणून आपण काय त्या अधलोकामध्ये आता ऊर्ध्वलोकामध्ये जशी जशी कर्म केली त्या कर्माची असणारी फळं ती फळं भोगण्याकरिता म्हणून हा जीवात्मा त्या ठिकाणी गेलेला आहे. ते सांगितलं ज्ञान व कर्म यांची फळे आहेत असे हे कोण अधोलोक व ऊर्ध्वलोक याच त्या संसार वृक्षाच्या शाखासारख्या शाखा पसरलेल्या आहेत. म्हणजे हे जे लोक आहेत अधलोक आणि ऊर्ध्वलोक आहे का याचा संसार वृक्षाच्या असणाऱ्या शाखा म्हणजे फांद्या ज्या आहेत त्याच्या पुढे खाली वर सर्वत्र पसरलेल्या आहेत ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या संसार वृक्षाच्या शाखा पसरलेल्या आहेत. गुणप्रवृत्त शाखा म्हणजेच उपादानभूत सत्व रज तम या गुणांकडून प्रवृद्ध म्हणजे स्थूल केल्या गेलेल्या आहेत. या ज्या आहेत या शाखा कशाने स्थूल केलेल्या आहेत म्हणजे त्यांना मजबूत केलेल्या आहेत. कशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊन खाली वर गेलेल्या आहेत. ते त्यांना वाढ करण्यासाठी कारण काय तर सात्विक राजसिक आणि तामसिक गुण उपादानभूत म्हणून सांगितले. त्या शाखा ज्या अत्यंत सुंदरपैकीने वाढलेल्या आहेत. आपण म्हणतो हा वृक्ष अतिशय सुंदर वाढलेला आहे म्हणजे काय तिथं पाणी खत बीत सगळं चांगलं मिळालं. त्याप्रमाणे इथे सुद्धा या शाखा ज्या चांगल्या दृढ झालेल्या आहेत का त्यांना सात्विक राजसिक तामसिक असणारं जे खत जे आहे जे फवारणी जी आहे फवारणी खतं वगैरे अतिशय चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे या शाखा काय ऊर्ध्वलोकामध्ये अधलोकामध्ये अत्यंत छानपैकी त्या कर्माच्या अनुषंगाने पसरलेल्या आहेत ते सांगायचं येतं. आणि म्हणून गुणप्रवृत्ता शाखा म्हणजे उपादानभूत सत्व रज व तम या गुणांकडून प्रवृद्ध स्थूल केल्या गेलेल्या अशा त्या शाखा आहेत. विषयप्रवालाचा आता अर्थ सांगा. त्या शाखांचे ते या ज्या शाखा आहेत या शाखांचे का आता या शाखा म्हणजे फांद्या या शाखांचे विषय शब्दादी आहेत. जणू काय त्या शाखांचे पल्लव आहेत. आणि या शाखांचे पल्लव म्हणजे पुढे असणारे बारीक बारीक कोंब ज्याला आपण म्हणतो अगदी बारीक अथवा शाखांच्या पुढे येणारे अत्यंत बारीक पालवी अगदी पहिल्या अवस्थेमध्ये असते जी छोटी छोटी येतात अगदी पानं अगदी हिरवीगार कोवळी अशी असतात. किंवा त्या ठिकाणी निघणारे असणारे अंकुर कोंब ज्याला आपण म्हणतो ते काय झालं विषय त्याला या ठिकाणी विषय प्रवाला हा सांगतो. विषयांच्या अनुषंगाने ते निर्माण होतात. म्हणजे जसे जसे विषय त्या विषयाच्या अनुषंगाने ते वाढत राहतात. त्या विषयाच्या अनुषंगाने आपण कर्म करतो आणि त्या कर्माच्या अनुषंगाने त्या फांद्या काय त्या फांद्या वाढत राहतात अशी कल्पना या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून विषय प्रवाला हा त्या शाखांचे विषय काय शब्द स्पर्श रूप रसगंध हे त्या ठिकाणी असणारे विषय त्या विषयाला प्राप्त करण्यासाठी पुन्हा हा जीवात्मा काय त्या ठिकाणी धावत आहे म्हणजे त्या शाखांना काय करतो धावतो म्हणजे तिथं त्यांना असणारं खत पाणी देत आहे आणि त्यांना पुन्हा प्रवृद्ध करण्याचं दृढ करण्याचं काम करत आहे ते सांगायचं काम केलं. म्हणून विषय प्रवाला हा त्या शाखांचे विषय शब्दाधिक हेच जणू का त्या शाखांचे पल्लव आहेत म्हणजे काय देहादी कर्मफले या शाखा देहादी कर्मफलं या काय शाखा आहे या ठिकाणी देहादी कर्मफल आहे. त्या शाखा म्हणजे हा जो देह निर्माण झालेला आहे ते कशापासून निर्माण झाला त्या कर्माच्या फलाने निर्माण झालेला आहे. म्हणून देहादी कर्मफले याच शाखा आणि त्यापासून काय विषय रूप पल्लवाचे जणू काय अंकुश फुटतात. आणि या देहादिकांपासून मग काय होतंय हे असणारे वरती सांगितल्याप्रमाणे काय शब्द स्पर्श रूप रसगंध या देहामध्ये असणारे हे पंचविषय पंचज्ञानेंद्रिय ती पंचज्ञानेंद्रिय काय त्यांचे असणारे विषय त्या विषयांकडे काय होतात ती आकर्षित होत आहेत आणि आकर्षित झाल्यानंतर ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय सात्विक राजसिक आणि तामसिक गुणांच्या अनुषंगाने ती कर्म करण्यासाठी पुन्हा प्रवृत्त होता येते. आणि म्हणजे पुन्हा प्रवृत्त झाली म्हणजे काय त्या शाखांना पुन्हा
दृढ करण्याचं काम ते करत आहेत, हे इथं सांगायचं आहे. तेच सांगितलं. काय सांगितलं तर देहादी कर्मफले या शाखा, देहादी कर्माच्या, देहादी म्हणजे काय, हे कर्माचं फळच आहे. देह कशासाठी, केलेल्या कर्माचा परिपाक. देहाची निर्मिती कशी, तर जी जी तुम्ही कर्म केलेली आहे ती सर्व ज्यावेळेस परिपक्व अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस तुमचं प्रारब्ध निर्माण होतं आणि प्रारब्धाच्या अनुषंगाने देहाची प्राप्ती. म्हणून या ठिकाणी तसा शब्द वापरला. देहादी हे म्हणून देह जो आहे हा आपण पूर्वजन्मीमध्ये पूर्व संचित जे काय अनेक जन्मामध्ये काही काही जी कर्म केलेली आहेत त्या कर्माचा परिपक्व अवस्था, त्या परिपक्व अवस्थेनंतर या देहादिकाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सांगितलं या ठिकाणी देहादी कर्मफले या शाखा आहेत त्यापासून विषयरूप पल्लवांचे जणू का अंकुर फुटतात. आणि त्यामुळे काय, या देहादीच्या अनुषंगाने इथं असणारे पंच ज्ञानेंद्रिय, ते पंच ज्ञानेंद्रियांचे असणारे पंच विषय, त्या विषयांकडे काय पुन्हाही आकर्षित होत आहे. आणि पुन्हा काय, कर्मफल येते लक्षात करण्यासाठी ती पुन्हा त्या ठिकाणी प्रवृत्त होत आहे. म्हणजेच काय, त्या असणाऱ्या ज्या शाखा आहेत त्या शाखांना पुन्हा दृढ करण्याचं काम करत आहेत असं सांगायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे देहादी कर्मफले या शाखा त्यापासून विषयरूप पल्लवांचे जणू काय अंकुर फुटतात. आणि त्याच्यापासून विषयरूप पल्लव म्हणजे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने पुढे ते विषय दिसले, अंकुर फुटतात म्हणजे त्या पुढे ते विषय येतात आणि त्या विषयांच्या अनुषंगाने तिकडे धावण्याचं काम होतं. तेच सांगितलं. ज्या ठिकाणी विषयांचे प्रवपल्लव आहेत त्या शाखा विषय प्रवाला आहे. म्हणजेच काय, पूर्वी संसार वृक्षाचे परममूल उपादान कारण सांगितले. पूर्वी, अत्यंत पूर्वी उपादान कारण काय सांगितले, परब्रह्म ऊर्ध्वमूलम. ऊर्ध्वमूलम म्हणजे मूलस्थानीय त्या परमात्म्यापासून या संपूर्ण जगताची निर्मिती. म्हणून पूर्वी संसार ते परममूल बरं का, ते जे काय आहे ते परममूल परमात्मा ब्रह्म ते परम पूर्वी सांगितलं. पूर्वी संसार वृक्षाचे परममूल सांगितले. ते त्या ब्रह्माने त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने त्या संसार वृक्षाची निर्मिती केली. म्हणजे ते साक्षात कारण नाही, हे पण लक्षात असू दे. पूर्वी संसार वृक्षाचे परममूल उपादान कारण सांगितले आणि आता येथे कर्मफलापासून उत्पन्न झालेल्या, पूर्वीच ते परममूल सांगितलं आणि आता या ठिकाणी काय सांगितलं तर आता येथे कर्मफलापासून उत्पन्न झालेल्या कर्म आणि कर्माचं फळ, त्या कर्मफलापासून उत्पन्न झालेल्या काय रागद्वेषाच्या वासना. कर्मफलापासून काय होणार, उत्पन्न झाल्या राग आणि द्वेष, हे पाहिजे ते पाहिजे, कर्माचं असणारं फळ, त्या फळाच्या अनुषंगाने अंतःकरणामध्ये निर्माण होणारे रागद्वेषादी वृत्ती. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, राग अथवा द्वेषात्मक, हे तू कशाला आला, तू कशाला आला, हे रागद्वेषात्मक वासना किंवा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्ती ते सांगण्याचा प्रयत्न केला. रागद्वेषादी वासना ही धर्माकडे आणि अधर्माकडे प्रवृत्त होण्याचे अवांतर कारणे आहे. आणि त्या रागद्वेषामुळे काय करतो आपण, धर्म आणि अधर्म, एखादी गोष्ट प्राप्त करण्याच्या अनुषंगाने काय करतो, मग विचार करत नाही. न कलंजम बक्षेत, यद्यपि मांसाहार करून असं सांगितलंय, परंतु काय झालं, त्या ठिकाणी असणारा राग, त्या रागाने काय करतो, त्याचं तो भक्षण करतो. म्हणजे काय, त्या रागाच्या अनुषंगाने तो अधर्माकडे प्रवृत्त होतो. म्हणजेच रागद्वेषाच्या अनुषंगाने तो काय करतो, धर्म अधर्मयुक्त कर्म पुन्हा करण्याला प्रवृत्त त्या ठिकाणी होत जातो. तेच सांगितलं. रागद्वेषादी वासना ती काय करते, अंतःकरणामध्ये असणारी ही रागद्वेषादी वासना त्या जीवात्म्याला काय धर्म आणि अधर्म यामध्ये जाण्यासाठी धर्माकडे आणि अधर्माकडे प्रवृत्त होण्याचे अवांतर कारणे आहे. म्हणजे संसार प्रवृत्त झाल्यावर मग त्यामध्ये उद्भवणारी मूळ कारणामागून होणारी अशी आहेत. आणि म्हणजे संसार प्रवृत्त झाल्यानंतर मग त्यामध्ये उद्भवणारी मूळ कारणांच्या मागून होणारी अशी आहेत. आणि ती मुळे देहादिकांच्या अपेक्षेने खाली अनुवृत्त आहेत. वासना लिंग शरीरात अनुगत असल्यामुळे त्यांचा प्रभाव विच्छिन्न चालतो. ज्या वासना आहेत या कुठे आहेत, त्या लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर म्हणजे लिंग शरीर. लिंग म्हणजे जातं आणि जाणारं आणि येणारं. तिथे काय आहे, तिथे या वासना ज्या आहेत या वासना त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहतात. आणि त्या ठिकाणी राहिल्यामुळे का तर त्या वासनेच्या संगे
पुन्हा पुन्हा आपल्याला या नाही तर त्या जन्माची, त्या नाही तर त्या जन्मात जशी वासना राहते त्या वासनाच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा जन्माची प्राप्ती होते ते सांगितले आहे. वासना लिंग शरीरामध्ये, लिंग म्हणजे मूल जे शरीर आहे, मूल अविद्या जी आहे ज्याच्यामुळे सगळा संसार चालू आहे, तिथे ही वासना काय शेवटपर्यंत जात नाही, त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये राहते. वासना लिंग शरीरामध्ये अनुगत असल्यामुळे त्याचा प्रवाह अविच्छिन्न चालतो, म्हणून त्याचा असणारा जो वासनेचा जो प्रवाह आहे तो तसाच कर्म कर्मफल वासना, कर्म कर्मफल वासना हा जो प्रवास आहे, हा प्रवास अविच्छिन्न जोपर्यंत हा जन्म आणि जन्ममरणाचं जे चक्र आहे, जन्ममरणाचं जे चक्र आहे जोपर्यंत फिरत आहे, हे फिरण्याला कारणीभूत काय? वासना कर्म कर्मफल, वासना कर्म कर्मफल याच्याद्वारे हे संपूर्ण चक्र जे आहे, संपूर्ण चक्र त्या ठिकाणी वासनेच्या संगे म्हणून आपण म्हणतो तशी वासना, त्याप्रमाणेच त्याचं कर्म, आणि जसं कर्म त्याप्रमाणेच त्याचं कर्मफल, म्हणजे याला मूलभूत काय? वासना. म्हणून याचा असणारा प्रवाह हे त्या ठिकाणी वासना म्हणजे थोडक्यात त्या अंतःकरणावर असणारे संस्कार, ते काय आपल्या बरोबर येणार आहेत, म्हणून त्याचा असणारा जो म्हणून ते सांगितलं का लिंग शरीरामध्ये काय? वासना लिंग शरीरात अनुगत असल्यामुळे त्याचा प्रवाह अविच्छिन्न झाला, तो त्याचा जो प्रवाह आहे हा संपत नाही. जशी जशी ज्या ठिकाणी कर्म वासना आहे त्या त्या अनुषंगानेच पुढे पुढे काय त्या त्या जन्मामध्ये तो सात्विक राजसिक तामसिक वृत्तीचा स्वभावाचा आपण म्हणतो, त्याचा स्वभाव तसा आहे. स्वभाव म्हणजे जशी ज्याची कर्म होती त्या कर्माच्या अनुषंगाने सात्विक वृत्तीचा, राजसिक वृत्तीचा, तामसिक वृत्तीचा तो असणारा स्वभाव त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून काय? तोच प्रभाव, स्वभाव म्हणजे तोच असणारा प्रभाव अविच्छिन्न झाला तो. कर्म म्हणजे धर्म व अधर्म, कर्मानुबंध म्हणजे पश्चातभावी, ज्याच्या उत्पत्तीच्या मागून धर्माधर्मरूप कर्म होणे, म्हणून ही ती मुळे कर्मानुबंधिनी आहेत. कर्मे व रागाधिक यांचे परस्पर कार्य करणं भाव असल्यामुळे कर्मामुळे रागादी वासना आणि वासनामुळे कर्मप्रवाह. कर्म यांचं काय? यांचं परस्पर एकमेकांशी वासना कर्म कर्मफळ, वासना कर्म कर्मफळ, जशी कर्मफळ जसं कर्म तसं कर्मफळ, जशी वासना तसं कर्म, जसं कर्म तसं कर्मफळ, याचा असणारा हा जो प्रभाव आहे अविच्छिन्न तसाच चाललेला आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही कर्मामुळे. आणि म्हणून कर्मामुळे रागादी वासना आणि वासनेमुळे कर्म, अलग अलग याच्यामुळे ते आणि त्याच्यामुळे हे, वासनेमुळे कर्म आणि कर्मामुळे पुन्हा वासना, असा एकमेकांच्या आधारी असणारा हा यांचा प्रपंच. म्हणजेच कर्मामुळे राग आदी वासना आणि वासामुळे कर्मप्रवाह, विशेष करून मनुष्य लोकामध्ये त्यांची कर्म व राग आदी यांची प्रवृत्ती अविच्छिन्न चालू राहते. आणि म्हणून मनुष्य लोकामध्ये तशी कर्माप्रमाणे कर्माचं फळ याची असणारी अनुवृत्ती ही कशी राहते? ही अविच्छिन्न चालूच राहते. कारण येथे म्हणजे मनुष्य शरीरातच मनुष्याचा कर्माधिकार प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मनुष्य जन्मामध्येच कर्माचा अधिकार असल्यामुळे कर्माच्या अनुषंगाने काय त्या त्या असणाऱ्या शाखा कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हे कर्माच्या अनुषंगाने काय होतं? त्या त्या लोकाला म्हणजे काय? ऊर्ध्व लोकाला असेल अथवा अध लोकाला असेल, या दोन्ही लोकांची जी प्राप्ती आहे, या दोन्ही लोकांची प्राप्ती कशाच्या अनुषंगाने? मनुष्य लोकामध्ये जी कर्म करतो त्या कर्माच्या अनुषंगाने त्या त्या लोकांची त्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून ती प्राप्ती करण्यासाठी मग कर्म करण्यासाठी पुन्हा काय? हे असणारे सात्विक राजसिक आणि तामसिक गुण, त्या गुणांच्या अनुषंगाने ती कर्म, त्या त्या कर्माच्या अनुषंगाने त्या त्या लोकांची प्राप्ती. आणि म्हणजे अशा प्रकारचा असणारा हा संसार वृक्ष जो आहे काय की कर्माच्या अनुषंगाने त्या संसार वृक्षामध्ये त्याला त्या त्या लोकाची प्राप्ती करून घेतो. तो संसार वृक्ष पुन्हा कसा आहे त्याचं पुन्हा वर्णन या ठिकाणी 3ऱ्या आणि 4थ्या अध्याय श्लोकाच्या द्वारे पुन्हा त्याच संसार वृक्षाचं अधिक आता या शाखा वगैरे सांगितल्या, परंतु काय केलं पाहिजे? मग अशा संसार वृक्ष कशा प्रकारे आहे, मग काय केलं पाहिजे? हा जो संसार वृक्ष असाच आहे काय? याच्या ऊर्ध्व अध शाखा पसरलेल्या आहेत, हा अतिशय व्यापक आहे. अशा हा संसार जो वृक्ष आहे त्या वृक्षासंदर्भित विशेष मग त्याचं काय केलं पाहिजे? हा संसार वृक्ष
पुन्हा जन्म आणि मरणाला जो कारणभूत आहे त्याचं कशा प्रकारे छेदन केलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे या संसार चक्रातून बाहेर येण्यासाठी, त्याचं उत्तर पुन्हा 3ऱ्या श्लोकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतायत? न रूपमस्ये हततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं शिविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. अशा प्रकारे काय सांगितलं? न रूपम अस्य काय इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिः न च संप्रतिष्ठाः अश्वत्थेनं स्विरूढमूलम असंगशस्त्रेण. कोणतं? असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. असा प्रकारचा काय हा जो संसार वृक्षाचे जे रूप दिसतंय आपल्याला, हा सगळा दिसतोय आपल्याला, हा संसार वृक्ष म्हणजे जो आपण हा या ठिकाणी पाहत आहोत हा सगळा संसार वृक्षच आहे. हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाचे जसे रूप दिसून येते, जसं आपल्याला आता या ठिकाणी हा संसार वृक्ष दिसतो, तसे विचार केल्यानंतर पाहण्यात येत नाही. पण वास्तविक तसा आहे का? तर वास्तविक तो तसा नाही, मिथ्या स्वरूपाचा आहे तो. आणि म्हणून तसे ते पाहण्यात येत नाही, कारण त्याचा आदी नाही आणि अंत नाही. त्याचा आदी अंत जर पाहायला गेलो तर आधी सुद्धा सापडत नाही आणि त्याचा अंत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही, अंतही नाही आणि स्थितीही नाही. मग आधी अंत नाही तर मध्ये आहे का? आदे अंते जयद असती मध्येपि तत्तथा. मध्येपि तथच. म्हणजे वास्तविक पाहता म्हणून त्याला सांगितलं आपण मिथ्या स्वरूपाचा. मिथ्या द्वंद्वे. मिथ्या द्वंद्व म्हणजे एकामध्ये दुसऱ्याची किंवा एका वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूचा आभास निर्माण होणं म्हणजे मिथ्या. आणि म्हणून तेच ती स्थिती नाही. आणि म्हणून कसा आहे? दृढ मूळ असलेला संसार रूपी वृक्ष जो आहे, जन्ममरणामध्ये पुन्हा पुन्हा येणारा हा संसार वृक्ष आहे. या संसार वृक्षाला काय केलं? दृढ म्हणजे असंगता रूपी, म्हणजे कोणत्या? वैराग्य रूपी जे शस्त्र आहे त्या वैराग्य रूपी शस्त्राने या संसार वृक्षाला छेदन करून ते परमपद जे आहे परमेश्वराचं, पुरुषोत्तम भगवंताचं, ते जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे संसार वृक्षाचं असणारं वर्णन, त्यामध्ये कर्माच्या अनुषंगाने प्राप्त होणारे ते लोक, ऊर्ध्व असेल अध असेल, हे सगळं जे काय आहे सात्विक राजसिक तामसिक गुणांचे असणारे त्या गुणांच्या अनुषंगाने देही जशी जशी कर्म करत जासो तसं तसं त्या लोकांना तो प्राप्त होतो. आणि म्हणून काय केलं पाहिजे? मग देहीने त्याचं असणारं मूलभूत कारण जे आहे सात्विक राजसिक तामसिक या गुणांनाच काय सोडून, म्हणजे गुणातीत पुन्हा अवस्था प्राप्त करून त्या संसार वृक्षाचं छेदन करणे म्हणजे काय? या तिन्ही गुणांपासून आपल्याला परावृत्त करून घेणे, त्याच्या अधीन न होऊन. तेव्हा काय हो? आपण हा संसार वृक्ष छेदन करू. आणि मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? त्याच्यासाठी असंग रूपी शस्त्र म्हणजे वैराग्य रूपी शस्त्र जे आहे, हे वैराग्य रूपी शस्त्र आपण आपल्या हातामध्ये धारण करायला लागेल. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. वैराग्यानेच. जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही, विवेक वैराग्य सांगितलं. हे दोन जे आहेत हे दोन साधकाचे पंख आहेत की त्याला या असणाऱ्या उंच याच्यामध्ये भरारी करायची असेल, ब्रह्मलोकापर्यंत जाण्याकरिता त्याला कोणते? एक विवेक पाहिजे आणि एक वैराग्य पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी असंगरूपी शस्त्र म्हणजे काय? वैराग्य प्राप्त करून विषयांमधून त्या ब्रह्मपदापर्यंत त्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाचं छेदन केलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर काय होतं? ततःपदं तत्त्वनिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यद प्रवृत्ती प्रसुदा पुराणी. की अशा प्रकारे त्यानंतर त्या परमपद जे आहे परमेश्वराचं या संसार वृक्षाचं छेदन करून मूलस्थानीय म्हणून सांगितलं ते जे परमपद आहे त्या परमपदाचा काय केलं पाहिजे? आपण शोध घेतला पाहिजे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर ते परमपद मूलस्थानीय असणारा वृक्षाचं मूल परममूल ते एकदा प्राप्त केल्यानंतर या सगळ्या वृक्षामध्ये ते परमपद प्राप्त केल्यानंतर काय? मनुष्य पुन्हा काय? या संसारामध्ये पुन्हा येत नाही. अशा प्रकारे ते पद प्राप्त झाल्यानंतर ज्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम हे संसाररूपी चक्र आहे, या संसाररूपी चक्रामध्ये तो पुन्हा येत नाही. ज्याच्याकडून अनादि कालापासून चालत आलेली सृष्टी विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष परमात्म्याला मी शरण आहे. आणि अशा प्रकारे ज्याच्यापासून ही अनादि कालापासून सृष्टी विस्तार पावलेली आहे तोच आदिपुरुष म्हणजे मूलस्थानीय पुन्हा दिला.
ते परब्रह्म, त्या परब्रह्माला काय केलं पाहिजे, आपण शरण गेलं पाहिजे. अशा तिसऱ्या आणि चौथ्या असणाऱ्या श्लोकाचा विशेष व्याख्या उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. बस एवढंपर्यंत क्लिष्ट विषय आहे चौथ्या श्लोकापर्यंत. तो एकदा सुटला चौथा श्लोक की मग पुन्हा विषय काय, विशेष व्याख्यान नाही, मग साधं आपलं पुन्हा जसं आहे तसं व्याख्यान करत पुढे जाऊ. तर उद्याच्या पाठामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाचं असणारं व्याख्यान उद्या पाहणार आहोत.